नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? कालचा दिवस मोठा मजेदार होता, कारण धरमशालाच्या त्या सुंदर निसर्गातनं माझा काही केल्या पाय निघत नव्हता. परंतु पुण्याला तर यायचं होतं, कारण आता मध्ये थोडासा विश्रांतीचा काळ आहे. भारतीय संघासाठी थोडासा विश्रांतीचा काळ माझ्यासाठी. त्यामुळे व्हाया चंदीगड यायचा प्रवास असा माझा होता, कारण चंदीगडपर्यंत माझा मित्र जो आहे निमिष पाडगावकर, त्याच्याबरोबर मस्तपैकी कारने आम्ही आलो चंदीगडला आणि तिथनं माझं पुण्याकरता विमान होतं. अ, जेव्हा दुपारी साधारणपणे आम्ही लंच करता थांबलो, त्यावेळेला सामना चालू झालेला होता पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान. पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली होती. गेल्या सामन्यातनं बहुतेक त्यांनी शिकलेलं असावं, की अरे बाबा सगळ्यांना सारखी पहिली बॅटिंग देऊन घोळ घालायचा नाही, कारण त्यांनी मोठा स्कोर केला तर आपल्याला अडचणी येतील. अफगाणिस्तान विरुद्ध त्यांनी कॉन्फिडेंटली पहिली बॅटिंग केली. त्या मानानं त्यांची सुरुवात बरी झाली होती, परंतु मधल्या फळीमधले फलंदाजांनी गिअर जो टाकायला पाहिजे होता तो टाकला नाही. विकेट असं होतं की ज्या विकेटवरती कदाचित 300 धावा करणं पाकिस्तानकरता शक्य होतं. मधल्या काळामध्ये गडबड अशी झाली की बाबर आझमला योग्य साथही मिळाली नाही, एक गोष्ट. दुसरी कारण असं होतं की बाबर आझम स्वतःच सध्या भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याचा फॉर्म पण बरोबर नाही आहे, त्यामुळे त्यांनी बॅटिंग करताना थोडासा सावध पवित्रा घेतला होता. तळातल्या ह्याच्यामध्ये मोहम्मद रिजवान आऊट झाला, मध्ये अजून सौद शकील आऊट झाला आणि अचानक त्यांचा संघ थोडासा गडबडला. शेवटच्या टप्प्यामध्ये शादाब खान आणि त्याला इफ्तेकारनी साथ दिली. दोघांनी तोडफोड 40-40 धावा केल्या, म्हणून पाकिस्तानला निदान 270 धावांचा टप्पा ओलांडता आला. 280 धावांचा, 70 नाही 280 धावांचा. आणि तो धावफलक विचार करता मला असं वाटलं होतं की अफगाणिस्तान करता हा धावफलक खूपच कठीण आहे. आणि नंतर जसा जसा आमचा चंदीगडकरचा प्रवास जवळ यायला लागला, तसं तसं आम्ही सतत स्कोर बघत होतो, मी आणि निमिष, की अरे काय झाला स्कोर, काय झाला स्कोर. आणि बघायला गेलं तर फार सुंदर अशी सलामीला भागीदारी केलेली होती अफगाणिस्तानच्या बॅट्समननी. गुरबज तर फारच अप्रतिम बॅटिंग करत होता आणि ते बघून असं वाटलं की अरे बापरे, हे असेच खेळत राहिले, हे विकेट असंच असलं तर त्याला पाकिस्तानलाच अडचण येईल. आणि जसा सामना पुढं सरकत गेला, देवकृपेने मी 3 तास अगोदर पोचलेलो होतो चंदीगड विमानतळावरती. तिथं माझे काही 3 मित्र वाट बघत होते. आम्ही एका काय म्हणतात रेस्टॉरंटमध्ये ठिया मारला, सूप बीप ऑर्डर केलं, थोडे स्नॅक्स ऑर्डर केले आणि शांतपणे तिथं बसलो. आम्ही तिथे गेलो त्यावेळेला फॉर्च्युनेटली कुणीच नव्हतं, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि नंतर आम्ही अफगाणिस्तानचा खेळ बघायला लागलो. आणि कालच्या, मी एकदम पाल्हाळ लावत नाही, पण अहो कालच्या विजयामध्ये सर्वात लक्षणीय आणि सुखद धक्कादायक गोष्ट कुठली होती माहिती आहे? ज्या स्टाईलमध्ये त्यांनी बॅटिंग केली, ज्या शांतपणे त्यांनी त्या धावांचा पाठलाग केला, ती गोष्ट अजब होती. ते कंपोजर होतं, ते अजब होतं. खूप जण म्हणतायत की ट्रॉट आणि अजय जडेजांनी कमाल केलेली आहे. मला इथे काही मुद्दे मांडायचे आहेत आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचे शिक्षक म्हणा, तुमचे गुरु म्हणा, तुमचे पालक म्हणा, तुमचे वरिष्ठ मित्र म्हणा, सतत काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत असतात. आपण त्याच्याकडे तेवढं लक्ष देतो का? आणि ते देण्यापेक्षाही जेव्हा ते सांगतायत ते तुम्हाला कळतं, त्याला मराठीमध्ये कदाचित स्वानुभूती असा कदाचित बरोबर शब्द ठरेल. इंग्रजीमध्ये त्याला सेल्फ रिअलायझेशनची प्रोसेस म्हणतात. ती प्रोसेस जर का पूर्ण झाली, तुमचं तुम्हालाच कळलं की अरे काय करायला पाहिजे, तर मग पुढच्या गोष्टी करणं या केवढ्या सोप्या होतात. अफगाणिस्तानच्या संघाबाबत मला ते वाटतंय. अजय जडेजा, ट्रॉटला क्रेडिट द्यायलाच पाहिजे, मान्य आहे. पण त्यांना जे रिअलाईज झालेलं आहे की अरे आता आपण प्रगल्भ क्रिकेट खेळू शकतो, आडवे तिडवे फटके मारायची गरज नाही. जर विकेट चांगलं असलं तर आपल्यात तेवढी ताकद आहे, आपल्यात तेवढी गुणवत्ता आहे. काल अफगाणिस्ताननी ते दाखवून दिलेलं आहे. ज्या शांतपणे त्यांनी धावांचा पाठलाग केला ते बघून मी थक्क झालो. आणि कालचा विजय हा त्याच्याकरता लक्षात राहील. याच्या पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. अफगाणिस्तानच्या कालच्या विजयातनं मी प्रचंड काही शिकलेलो आहे. त्याच्यातले 1-2 मुद्दे फक्त मांडतो, बघा तुम्हाला पटतात का. जर तुम्हाला ध्येय गाठायचं असलं ना, तर कारणं देऊन चालत नाहीत, हे मी काल शिकलेलो आहे. अफगाणिस्तान देश युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हेलपाटलेला, होरपळलेला असा तो देश आहे. किती त्रासातनं ते गेलेले आहेत. आत्ता तिथलं रेजिम काय आहे, या सगळ्याचा एक सेकंद विचार करा. क्रिकेट आहे तिथे, अहो पण किती प्राथमिक सुविधा आहेत या तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा पहिली ही मी गोष्ट जी आहे ती ABP माझावरती सांगितली होती, तुम्हाला परत पटकन सांगतो.
जेव्हा पहिला कसोटी सामना अफगाणिस्तान खेळत होतं भारतीय संघाविरुद्ध, तेव्हा त्यांच्यातल्या एका खेळाडूला सरावादरम्यान नडगीवरती टणकन बॉल लागला, उजव्या नडगीवरती. आणि नडगीवरती बॉल लागतो तेव्हा हात जातोच हो, कळवळायला होतं आणि तुम्ही खाली बसता. तो खेळाडू 1 सेकंद त्यांनी वळून सुद्धा पाहिलं नाही त्या पायाकडे आणि तो खेळत राहिला. प्रॅक्टिस संपल्यानंतर मला राहवलं नाही. त्यावेळेला काही सिक्युरिटीचा एवढा त्रास नव्हता बँगलोरच्या ग्राउंडवरती. मी जाऊन त्याला म्हणलं पठाण भाई, आपके पैर पे बॉल लगा, आपने मुड़कर भी नहीं देखा. तो म्हणला जरा इधर आओ. असं म्हणून त्यांनी मला कडेला घेतलं आणि तो म्हणला मुझे बॉल कहाँ लगी. म्हणलं यहाँ आपके राईट लेग पे लगी. त्यांनी असा पाय वर केला आणि डाव्या बाजूला जी त्याची ट्राउझर होती ती किंचित वर घेतली आणि त्यांनी मला दाखवलं. तो म्हणला यहाँ गोली लग के गई है, बॉल क्या बात है. आणि तो निघून गेला. काय अफगाणिस्तानच्या लोकांना म्हणावं, ते जिंकले म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही आहे, हे प्लीज लक्षात घ्या. आत्ता जेव्हा वर्ल्ड कपची धामधूम चालू झाली त्यावेळेला त्यांच्या देशामध्ये अतिप्रचंड मोठा भूकंप झाला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या सगळ्या मानसिक त्रासातनं, अडचणीतनं त्यांचा संघ बाहेर येऊन हा असा अप्रतिम खेळ करतोय. म्हणून परत मला जे शिकायला मिळालं ते परत तुमच्याबरोबर शेअर करतो. ध्येय गाठायचं असलं तर प्लीज कारणं सांगू नका. मला हे नाही मिळत, मला ते नाही मिळत, मला या सुविधा नाही, मला त्या सुविधा नाही, माझी बॅटच चांगली नाही, मला शूजच चांगले नाही. प्लीज कारणं सांगू नका. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असली, तुम्ही ध्येयाने पछाडलेला असला, अफगाणिस्तानकडे बघा, त्यांनी काय करून ठेवलंय हे बघा. म्हणून हा मुद्दा मला तुमच्यापुढे मांडावासा वाटला. अफगाणिस्तानच्या विजयातनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. ते नुसते क्रिकेटच्या मैदानावरचा सामना जिंकलेला नाही आहे, मानसिक सामना जिंकलेले आहेत. अगोदरचे 7च्या 7 मॅचेस ज्या होत्या पाकिस्तान विरुद्धच्या ते हरलेले होते. दरवेळेला ते जवळ जायचे, परंतु त्यांना ती मॅच फिनिश करता यायची नाही. यावेळेला त्यांनी तसं केलं नाही. काय स्टाईलमध्ये केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याचबरोबर हा जो सामना बघत होतो त्याच्या अगोदर किंचित वाईट बातमी देखील कानावर आली आणि ते म्हणजे बिशन सिंग बेदी हे देवाघरी गेले. बिशन पाजींची तब्येत थोडीशी नरम होती गेली काही वर्ष. काय डावखुऱ्या फिरकीचा जादूगार आहे. जसा माझा मित्र सागर म्हणतो की लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ते असे मधनं पळत यायचे, असे हलके पळत यायचे. नंतर तो बॉलला अशी ते मस्तपैकी फ्लाईट द्यायचे. कित्येक वेळेला गावस्कर सांगतात की ते फलंदाजाला 2 बाउंड्रीज खायला घालायचे आणि मग ते असे निराश झालेले दाखवायचे. नंतर भस्कन एकदम आर्मर टाकायचे किंवा एखादा बॉल गरकन वळवायचे आणि त्याला स्टंप करायचे, LBW बोल्ड काढायचे. कमालीचा हा बॉलर होता. आणि नुसतं क्रिकेट नाही, ते नुसते बॉलर नव्हते, 250-60च्या पुढच्या त्यांच्या विकेट आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर दिल्ली असू देत, पंजाब असू देत, या संघांना त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे. युवराज सिंग म्हणतो मला त्यांनी मार्गदर्शन केलं, सचिन तेंडुलकर म्हणतो मला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या कथा ऐकल्या की वेळ लागतं. अंडर 19 खेळत असताना एका कॅम्पलासुद्धा ते होते. प्रचंड शिस्तीचा माणूस हा आणि मेहनत करायला रट्टा मारून करून घ्यायचा, अशी त्यांची मेहनतीची पद्धत होती. खूप कमी काळ त्यांचा सहवास लाभला. जो लाभला तो अत्तराच्या कुपीसारखा माझ्या मनामध्ये दडलेला आहे. हा खेळाडू असा होता की ज्यांनी जो ठसा उमटवला, बेदी, चंद्रा, प्रसन्ना, व्यंकटराघवन, तुम्हाला विसरताच येत नाही या 4 जणांना. ते फिरकीचं सुवर्णयुग होतं भारतासाठी आणि त्यामुळे ते विसरता येत नाही. अशातला एक महत्त्वाचा तारा निखळला आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली मला व्हायची होती. अफगाणिस्तानच्या विजयामधनं काय शिकलो हेही तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित शमीकडनं आपण काय शिकलं पाहिजे हे मी तुमच्याबरोबर शेअर करीन. कारण काय आहे, आत्ता भारताच्या मॅचेस नाही आहेत, त्यामुळे उगाच काहीतरी रटाळ बडबड करण्यापेक्षा या क्रिकेटमधनं आपल्याला नॉर्मल आयुष्यामध्ये शिकायला काय मिळतं, काय त्याच्यातनं बोध घेतला पाहिजे हे तुमच्याबरोबर शेअर करीन. पटलं तर वय म्हणा फक्त. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता टप्पा जो गाठायचा आहे तो तुम्हाला माहिती आहे. वर्ल्ड कपच्या आत आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा हा यूट्यूबवरती गाठायचा आहे. त्याच्याकरता तुमची मदत पाहिजे. आता ज्या पुढच्या मॅचेस आहेत त्यांच्याकडेही लक्ष देऊया. त्याचबरोबर क्रिकेट आपल्याला काय शिकवतं ह्याच्याकडेही थोडीशी नजर टाकूयात. त्यामुळे एकीकडे बिशन सिंग बेदी पाजींना श्रद्धांजली वाहतो, अफगाणिस्तानच्या विजयाचं कौतुक करतो, त्याच्यातनं थोडा बोध घेतो आणि तुमचा निरोप घेतो. बाय बाय.